मला समजलं मिरजेतनं गाडी अक्कलकोटला जाते आणि मी ताड दिवशी निघालो आणि स्वामी समर्थांच्या तिथे पोहोचलो. दर्शन घेतले, अन्नछत्रातला प्रसाद भक्षण केला आणि पालखीचे दर्शन देखील घेतले आणि तेथून पुढे निहाळत असताना स्वामी समर्थांच्या रथाचे दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि तिथून पुढे आलो पुन्हा एकदा अन्नछत्र मंडळात. तेथील काही लोक जसे प्रसाद भक्षण करत होते, लाखो लोक इथे दर्शन देण्यासाठी येतात आणि शांत असलेल्या अशा वातावरणामध्ये स्वर्ग सुख देखील आणि वैकुंठ सुख देखील कमी पडेल की काय असे होते. आणि मूळ मंदिरामध्ये आलो आणि मूळ मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांचे शिष्य असलेले चोळप्पा महाराज यांच्या वाड्यात देखील गेलो आणि तेथील दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो गाणगापूरला, जिथे दत्तात्रयांचे मेन ठिकाण आहे. तेथे देखील दर्शन घेतले, दत्तात्रयांचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा माघारी आलो.